हाय डियर स्टुडंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. MSBT पॉलिटेक्निकचा फायनल इयरचा 5th सेमचा आपण सब्जेक्ट पाहत आहे, ज्या सब्जेक्टचं नाव आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण आज पाहणार आहे जे कॉम्पोनंट्स आहेत, जे फंक्शन्स आहेत ऑपरेटिंग सिस्टीमचे ते पाहणार आहे. आता या फंक्शन्स मध्ये, या कॉम्पोनंट मध्ये आपण प्रीवियस क्लासमध्ये हे कॉम्पोनंट सगळे एक्सप्लेन केले होते. ठीक आहे, म्हणजे शॉर्टली आपण पाहिलं होतं, लिस्ट पाहिली होती कॉम्पोनंटची, कारण 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर तुम्हाला फक्त हे लिस्ट लिहायचे. पण एक्सप्लेन आणि डिफरंट कॉम्पोनंट ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं, कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असं जर आला तर हा 4 मार्कासाठी कोणतेही 2 लिहायचे आहेत. पण मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन करणार. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळेच एक्सप्लेनेशन विथ एक्सप्लेनेशन पाहणार आहे ऑपरेटिंग सिस्टीमचे कॉम्पोनंट. चला पाहू लिस्ट ऑफ कॉम्पोनंट कोणते कोणते आहे. पहिला आहे प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं मी की हॉस्पिटल एक बेस्ट एक्झाम्पल आहे याचं. पण लक्ष द्या, ऑपरेटिंग सिस्टीम हा हॉस्पिटलचा याचा काही संबंध नाही. हॉस्पिटल इट इज द एक्झाम्पल टू अंडरस्टँड द ऑपरेटिंग सिस्टीम यू. ठीक आहे, एक ऑपरेटिंग सिस्टीम हे तुम्हाला समजले पाहिजे, त्यासाठी हॉस्पिटलचे एक उदाहरण घेऊन आलो. एक एक्झाम्पल आहे, रिअल लाईफ एक्झाम्पल. ऑपरेटिंग सिस्टीम हे वर्क करते फक्त आणि फक्त कम्प्युटर आणि मोबाईल सिस्टीम मध्ये. आपली डिजिटल वॉच मध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम असते, टॅब मध्ये पण काय असते, ऑपरेटिंग सिस्टीम असते. प्रत्येक गोष्टीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आहे. प्रोसेस मॅनेजमेंट जे प्रोसेसला मॅनेजमेंट करते, जसं हे इथं प्रोसेसची मी तुम्हाला सांगितलं होतं उदाहरण की हे काय एक रिसेप्शनिस्ट आहे जे काय करते, येणारे जाणारे सगळे पेशंटला काय करते, ऑब्झर्व करते, प्रोसेस करते. प्रोसेस मॅनेजमेंट. दुसरा जो आपण पाहिला होता मेमरी मॅनेजमेंट. मेन मेमरी मॅनेजमेंटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, हॉस्पिटलचा जो क्लीनर असते तो मेन मेमरी मॅनेजमेंट करते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे फाईल मॅनेजमेंट. फाईल मॅनेजमेंट मध्ये एखादी सिस्टर असते, ती काय करते, पूर्ण डेटा रेकॉर्ड त्या पेशंटचा त्याच्यामध्ये, त्याला आपण फाईल मॅनेजमेंट म्हणतो. ठीक आहे, हे ते एक्झाम्पल आहेत, सांगून राहिलो मी, हे एक्झाम्पल आहेत त्याचे. पण रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहे, प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय, गुगल सर्च झाला, गुगल सर्च झाला तर सर्च झाल्यानंतर जेव्हा तो ओपन झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड जो आहे मेंटेन ठेवते, ते मेमरी मॅनेजमेंट ठेवते. पण प्रोसेसिंग चालू आहे, एखादा प्रोग्राम आहे, प्रोग्राम ओपन झाला, ठीक आहे, तो प्रोग्राम ओपन झाल्यानंतर क्लोज झाला, एक्झिक्युशन झाला, याला प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतो आपण. याला डीपली आपण पुढे पाहू. त्याच्यानंतर आहे फाईल मॅनेजमेंट. इनपुट आउटपुट सिस्टीम, जे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, प्रिंटर हे इनपुट आउटपुट सिस्टीम आहे. सेकंडरी स्टोरेज सिस्टीम, ज्याच्यामध्ये आपण सेकंडरी स्टोरेजचा वापर करणार आहे. चला तर याला ब्रीफली आपल्याला पाहायचं आहे, कारण की याच्यापैकी कोणतेही 2 किंवा कधी कधी 4 पण विचारू शकते. एक्सप्लेन आणि 4. तुम्हाला क्वेश्चन अजून कसं येऊ शकते माहिती आहे काय, एक्सप्लेन द प्रोसेस मॅनेजमेंट अँड मेन मेमरी मॅनेजमेंट. हे लक्षात घ्या, नाही तर मग साहेब आम्ही फक्त 2च करतो आणि पेपर लिहून टाकेल. नाही, पेपरमध्ये असं जर आलं तर प्रोसेस मॅनेजमेंट अँड मेन मेमरी मॅनेजमेंट, मग काय करसाल, अशी गडबड होईल ना. किंवा असं येऊ शकते फाईल मॅनेजमेंट किंवा इनपुट आउटपुट मॅनेजमेंट, असे आलेले आहे क्वेश्चन. मी सांगून राहिलो तुम्हाला, कोणतेही 2 येतील याच्यापैकी आणि करा एक्सप्लेन, असं येऊ शकते. आणि जर हे जर आलं डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, तर सोने पे सुहागाच आहे. तुम्हाला डायरेक्टली कोणतेही 2 एक्सप्लेन करायचे, डिपेंड करते किती मार्क्ससाठी आहे. 6 मार्कासाठी जर क्वेश्चन आला तर तुम्हाला 4च्या 4 एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. 6 मार्कासाठी शॉर्टमध्ये नोट्स तुम्हाला भेटून जातील, याच्या नोट्स तुमच्याकडे आहे. तर हा आपला आपण स्टार्ट करायचा प्रोसेस मॅनेजमेंट. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहिती आहे की चालवण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम लागते. मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, डेस्कटॉप, डिजिटल वॉच, डिजिटल बोर्ड, जे काही डिजिटल वस्तू असतील त्याला चालवण्यासाठी काय लागते, ऑपरेटिंग सिस्टीम लागते. आणि ऑपरेटिंग सिस्टीमचे काही कॉम्पोनंट आहेत, काही फंक्शन्स आहेत. त्या फंक्शन पैकी पहिला आहे प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंटचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की एक हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल जो आहे त्या हॉस्पिटलमधील जे रिसेप्शनिस्ट आहे हे प्रोसेस करते. प्रोसेस म्हणजे काय, इथं आलेला पासून तर पूर्ण नियंत्रण ठेवते. याला जर समजा काही कोणत्या गोष्टी बिल लागत असेल किंवा गोळ्या लागल्या असेल तर त्याची एंट्री हा ठेवते. हा प्रोसेस मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, मग आता प्रोसेस मॅनेजमेंट काय हे ऍक्च्युअली आपण समजून घेऊ. हे तर उदाहरण सांगितलं मी, आता ऍक्च्युअली प्रोसेस मॅनेजमेंट काय हे आपण या नोट्सद्वारे समजून घेऊ. ठीक आहे, पहिला प्रोसेस मॅनेजमेंटचा पॉइंट, फर्स्ट पॉइंट काय म्हणते, अ प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तुम्हाला माहित आहे प्रोग्रामची गोष्ट जर केली तर प्रोग्राम म्हणजे काय होते, हा आहे तुमचा सी प्रोग्राम. ठीक आहे, कोणता प्रोग्राम आहे, सी प्रोग्राम. आता हा सी प्रोग्राम कसा बनते रे बाबा, सांगा बरं तुम्ही. हा सी प्रोग्राम जो बनते हे जे आहे हे एक इन्स्ट्रक्शन आहे. हे काय, एक इन्स्ट्रक्शन आहे. हे इन्स्ट्रक्शन 2 आहे, इन्स्ट्रक्शन 3 आहे, इन्स्ट्रक्शन 4 आहे, इन्स्ट्रक्शन 5 आहे, इन्स्ट्रक्शन 6 आहे. असा ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्राम. हे पहिली इन्स्ट्रक्शन आहे, दुसरी, तिसरी अशी नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणते आणि हा इन्स्ट्रक्शन बनून काय म्हणते, प्रोग्राम.
ठीक आहे. मग आता हा प्रोग्रामला एक्झिक्यूट करायचा असेल तर आपण रन नावाचं बटन प्रेस करतो. कोणता? रन. रन काय करते? प्रोग्रामला एक्झिक्यूट करते. रन काय करते? प्रोग्रामला एक्झिक्यूट करते. आणि प्रोग्रामला एक्झिक्यूट केलं तर प्रोग्राम काय होते? रन होते, एक्झिक्यूट होते, आउटपुट तुमच्या समोर देते. ठीक आहे. मग आता हा जर प्रोग्राम, लक्ष द्या मी काय म्हणतो, हा जर प्रोग्राम, सेकंड पॉइंट पहा काय म्हणते, हा प्रोग्राम वेन सीपीयू इज अलोकेटेड टू द प्रोग्राम, या प्रोग्रामला आपण रन केल्यानंतर हा प्रोग्राम कुठे जाते? सीपीयू मध्ये. कुठे जाते? हा सीपीयू मध्ये. लक्ष द्या, हा प्रोग्राम जेव्हा रन करतो म्हणजेच एक्झिक्यूट करतो. रन करतो म्हणजेच काय? एक्झिक्यूट करतो. तेव्हा याला काय भेटते? सीपीयू भेटते. हा सीपीयू मध्ये जाते डायरेक्ट प्रोग्राम. जेव्हा रन किंवा एक्झिक्यूट करतो तर हा प्रोग्राम कुठे जाते? सीपीयू मध्ये. तर जसा सीपीयू मध्ये भेटला याचा अर्थ काय? याचं सीपीयू अलोकेशन झालं. काय झालं? सीपीयू अलोकेशन झालं. जसं असं समजा फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आल्यानंतर त्याची प्रोसेसिंग चालू करायची, त्याच्यावरती प्रक्रिया ट्रीटमेंट चालू करायची, तर त्याला कुठं घेऊन जाते? का रूम मध्ये है ना, म्हणजे डॉक्टरच्या चेंबरमध्ये, म्हणजे सीपीयू मध्ये. डॉक्टरच्या चेंबर, जो डॉक्टरचा चेंबर असते त्याच्यात घेऊन जाते आणि घेतल्यानंतर त्याची प्रोसेसिंग चालू, त्याला आपण एक्झिक्युशन म्हणतो, रन म्हणतो. तसंच हा प्रोग्राम जो आहे, हा पेशंट आहे, हा प्रोग्राम जेव्हा सीपीयू मध्ये जाते तेव्हा याचं एक्झिक्युशन स्टार्ट होते. ठीक आहे. मग आता नेक्स्ट पॉइंट पहा काय म्हणते, ए प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज अ प्रोसेस. प्रोग्राम इन एक्झिक्युशन इन अ प्रोसेस. जेव्हा हा प्रोग्राम सीपीयू मध्ये जाते, सीपीयू मध्ये रन होते, त्याला टाइम लागते एक्झिक्युशन होण्यासाठी, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? प्रोसेस. त्याला काय म्हटलेलं आहे? प्रोसेस. जेव्हा प्रोग्राम लिहिले जाते, हा जो प्रोग्राम आहे हा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असते, ह्या प्रोग्रामला सीपीयू अलोकेट होते. प्रोग्रामला सीपीयू अलोकेट झाल्यानंतर आपण काय म्हणतो? जेव्हा एक्झिक्युशन होते तेव्हा हा प्रोग्राम इथं प्रोसेसिंग करत राहते. प्रोसेसिंग म्हणजे काय? जेव्हा प्रोग्राम हा एक्झिक्युशन मध्ये जातो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? प्रोसेस. हॉस्पिटलच्या उदाहरणार्थ, जेव्हा एखादा पेशंट डॉक्टरचा जो कॅबिन असते, चेंबर असते, तिच्यामध्ये जाते, डॉक्टर त्याच्यासोबत बोलणं चालू करते, त्याला इंजेक्शन देते, गोळ्या देते, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? प्रोसेस. सेम टू सेम वे मध्ये हा प्रोग्राम जेव्हा सीपीयू मध्ये जाते त्याला आपण म्हटलेलं आहे प्रोसेस. ओके. चलो नेक्स्ट, पुढचा पहा. नेक्स्ट पॉइंट, ए वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम रन बाय युजर ऑन अ पीसी इज अ प्रोसेस. वर्ड प्रोसेसिंग प्रोग्राम म्हणजे काय? एक वर्ड फाईल जर आपण ओपन केली, समजा एक वर्ड फाईल आहे, ठीक आहे, ही फाईल ओपन केली आणि त्याच्यावर लिहिणं चालू केलं, त्याला कलर दिला, टेक्स्ट जो आहे तो बनवला, आणि हे जर आपण तयार केलं तर ते काय? एक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही एका कामात लागलेला आहे, एका प्रोसेसिंग मध्ये लागलेला आहे. एखादी वर्ड फाईल ओपन केली, वर्ड, पीडीएफ, पीपीटी अशा फाईल असतात ना, त्याच्यामधली वर्ड फाईल जर तुम्ही ओपन केली आणि वर्ड फाईल मध्ये तुम्ही जर काही लिहायला लागले तर ते काय आहे? प्रोसेसिंग आहे. ठीक आहे, ते पण प्रोसेसिंग आहे. मग त्यालाच आपण प्रोसेसिंग म्हटलेलं आहे. ए प्रोसेस नीड अ व्हेरियस सिस्टीम रिसोर्सेस. आता मला सांगा, तुम्ही प्रोग्राम बनवायला लागले किंवा वर्ड फाईल ओपन केली. आता वर्ड फाईल ओपन केली तर वर्ड फाईल काय नुसतं का हवेत पाहत राहिलं त्याला भूतासारखं नाही, त्याच्यावर काहीतरी लिहिसाल. लिहिण्यासाठी काय लागते? कीबोर्ड, माऊस. आणि ती लिहिलं तर ठीक आहे, पण लिहिल्यानंतर ते पाहायसाठी तुमच्या समोर काहीतरी लागल ना, का हवेत पाहसाल? नाही, त्याला काय लागते? मॉनिटर लागते. मग जेव्हा कीबोर्ड, माऊस हे सगळे आपण त्याला लावतो, मॉनिटर लागते, हे काय झाले? त्याचे रिसोर्सेस. म्हणजे प्रोसेस मॅनेजमेंट सोबत त्याचे रिसोर्सही लागते. सिस्टीम रिसोर्सेस इन्क्लुडिंग सीपीयू टाइम. याला किती टाइम लागणार सीपीयू टाइम मध्ये? सीपीयू टाइम म्हणजे काय? जसा एखादा पेशंट आहे, तो पेशंट चेंबर मध्ये गेला डॉक्टरच्या, तर त्याला पूर्ण डॉक्टर समजून सांगते, इंजेक्शन, गोळ्या, दवाई सगळं प्रिस्क्रिप्शन लिहून देते, आणि तिथून तो वापस येते. जो आतमध्ये गेला, दरवाजातून आतमध्ये गेला, मग दरवाजाचा बाहेर आला, तिथून जो लागणारा जो टाइम आहे त्याला सीपीयू टाइम म्हणतो आपण. ठीक आहे, सीपीयू टाइम. आणि तसंच हा प्रोग्राम जो आहे, हा प्रोग्राम जेव्हा रन केला, हा प्रोग्राम रन केल्यानंतर सीपीयू मध्ये गेला, तो किती वाजता गेला? 5 वाजता गेला. आणि 5 वाजून 6 मिनिटांना किंवा 6 सेकंदनं, 5.6 सेकंदनं तो वापस आला. तर जे 6 सेकंद आहे त्याला सीपीयू टाइम म्हटलेला आहे. मेमरी. आता मला सांगा, मेमरी लागतेच ना. तुम्ही जर समजा एखादा फाईल बनवून राहिले, तर फाईल बनवल्यानंतर ते कुठंतरी स्टोअर होते, तर त्याला काय लागते? मेमरी लागते. त्याच्यानंतर आहे फाईल्स अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. कीबोर्ड लागते, माऊस लागते, सगळ्या गोष्टी लागते. प्रोसेस जर करायची असेल
प्रोसेस कंप्लीट करायची असेल, मॅनेज करायची असेल तर सगळ्यात पहिले त्याला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस लागतात, रिसोर्सेस लागतात. जर समजा एखादा हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जर तुम्हाला भरती करायचं असलं तर हॉस्पिटल तेवढं मोठं लागते, बेड लागते, लोक तेवढे मोठे लागतात. तसंच सीपीयू मध्ये प्रोसेस मॅनेजमेंट करायचं असेल तर प्रोसेस तर पहिले चालू होतेच, पण प्रोसेस सोबत त्याला लागणारे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या पण तुम्हाला सोबत सोबत लागतात. जसं की सीपीयू टाइम आहे, मेमरी आहे, फाईल आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहे, इथे तुम्ही पाहू शकता. ओके, नेक्स्ट पॉइंट पुढचा. पहिल्याला आपण इरेज करून टाकतो. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस तर इथं आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस साठी घेतला. इनपुट आउटपुट डिव्हाइसेस ज्यामध्ये आला. आता पुढचा पॉइंट आपण पाहू. नेक्स्ट कुठपर्यंत आलो होतो आपण, बोला. पॉइंट कोणता झाला होता? प्रोसेस मॅनेजमेंटचा आपला पॉइंट हा झाला होता रिसोर्सेस. ठीक आहे, चला पुढचा पॉइंट होतो आपण. पुढचा पॉइंट, नेक्स्ट पॉइंट पहा काय म्हटलेलं आहे. सेकंड पॉइंट मध्ये दीज रिसोर्सेस कॅन गिवन टू द प्रोसेस. हे रिसोर्सेस कोणाला भेटते? प्रोसेसला भेटते. कोणते कोणते रिसोर्सेस? कीबोर्ड, माउस, सीपीयू, हे सगळे रिसोर्सेस याला भेटते. वेन इट इज क्रिएटेड allocated to its while it is running. जेव्हा ते रन होते, एक्झिक्यूट होते, तेव्हा हे सगळे मेमरी त्याला भेटते, सीपीयू त्याला भेटते, है ना, कीबोर्ड त्याला भेटते, माउस, या सगळ्याचा ऍक्सेस त्याला भेटते. आता हे पॉइंट इथे क्लिअर झाले. आता लास्ट नेक्स्ट पॉइंट पहा काय म्हटलेलं आहे. पुढचा पॉइंट पहा काय म्हटलेला आहे. नेक्स्ट next point, the operating system responsible for the following activities. connection with the process management. जेव्हा प्रोसेस मॅनेजमेंट होते तर ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असते ते महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले क्रिएशन अँड डिलीशन ऑफ द युजर अँड सिस्टीम प्रोसेस. युजरचा क्रिएशन, तो सिस्टीम प्रोसेस मध्ये कोणती प्रोसेस करणार आहे याच्यासाठी तयार करते, तो क्रिएट करते आणि डिलीट करते. जसा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, एका रिसेप्शनिस्ट, ते रिसेप्शनिस्ट काय करते? पेशंटला आतमध्ये म्हणजे आपल्या हॉस्पिटलमध्ये एंटर करते, ऍडमिट करते आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करते. कोण? रिसेप्शनिस्ट. तसाच प्रोसेस मॅनेजमेंट, एखादा युजर जर असेल तर त्या युजरला एंट्री देते आणि त्याचीच एंट्री काय करते? डिलीट करते. दुसरा आहे सस्पेन्शन अँड रिझम्पशन ऑफ प्रोसेस. सस्पेन्शन अँड रिझम्पशनचा अर्थ काय? एखादी प्रोसेस आहे ते डिस्कार्ड करून टाकते, एखादी प्रोसेस आहे ते स्टॉप करून ठेवते, थांबून जाते. जसं फॉर एक्झाम्पल गुगल सर्च आहे, तो सर्चेस करून राहिला, घुमूनच राहिला, तर ही प्रोसेस काय झाली? तुमची सस्पेन्शन. बिकॉज ऑफ इंटरनेट लॉस जर झाला असेल तर तो काय येते? सस्पेन्शन. रिझम्पशन म्हणजे काय? परत आपण इंटरनेट चालू केले ते चालू होऊन जाते, याला आपण रिझम्पशन म्हटलेलं आहे. तर हे सस्पेन्शन, रिजेक्शन, प्रोसेस जे ते तुम्हाला दाखवते त्याला आपण प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतो. प्रोसेस मॅनेजमेंट कोण करते? ऑपरेटिंग सिस्टीम करते. आता समजा तुम्ही एखादी मूवी डाउनलोड करून राहिले, काय डाउनलोड करून राहिले? मूवी डाउनलोड करून राहिले. तर मूवी डाउनलोड करत असताना तुम्हाला तो स्क्रोल बार असं जाताना दिसेल, धीरे धीरे जाताना दिसेल. याचा अर्थ काय? प्रोसेसिंग होऊन राहिले, डाउनलोडिंग होऊन राहिले. जर एखादा डेटा तुम्ही अपलोड मारला, इमेज तुम्ही कोणाला तरी पाठवून राहिले, तर ते इमेज पाठवत असताना अपलोड होऊन राहिले, ते काय? प्रोसेसिंग होऊन राहिले. जसं व्हॉट्सअपवरून तुम्ही एखादा पिक्चर किंवा फोटो पाठवत असताना काहीतरी असा ग्रीन गोल लोगो दिसते, धीरे असं क्लोज होत राहते, पूर्ण गोल झाला की ते प्रोसेसिंग कम्प्लीट झाले. ते प्रोसेसिंग मॅनेजमेंट जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम करते, ते याच्या थ्रू होते प्रोसेस मॅनेजमेंट. ए मेकॅनिझम फॉर प्रोसेस सिंक्रोनायझेशन. प्रोसेस सिंक्रोनायझेशन म्हणजे काय? इनपुट किंवा आउटपुट. प्रोसेस इनपुट किंवा आउटपुट म्हणजे जो डेटा आहे तो डेटा तिथून दुसरीकडे मूव्ह होऊन राहिला किंवा तिकडून आपल्याकडे येऊन राहिला किंवा एकत्रीकरण होऊन राहिला, त्याला आपण काय म्हटलेलं आहे? सिंक्रोनायझेशन. तर प्रोसेसचं सिंक्रोनायझेशन मध्ये सुद्धा प्रोसेस मॅनेजमेंट वर्क करते. ओके, तर आपण हे प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये पाहिला की प्रोसेस मॅनेजमेंट हा कसा वर्क करते आणि प्रोसेस मॅनेजमेंटच्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत. ठीक आहे, तर पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला. ठीक आहे, जर समजा हा
क्वेश्चन 4 मार्काचा असेल 2 पॉईंट लिहायचं तर हा पहिला पॉईंट आहे तुमचा. आता दुसरा पॉईंट तुम्हाला लिहायचा आहे. दुसरा आहे, सेकंड आहे मेन मेमरी मॅनेजमेंट. हे कॉम्पोनंट आहे, यालाच आपण फंक्शन म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीमचे. बोर तर नाही होत आहे ना? हा, लक्ष द्या. तुम्ही जर समजा या सब्जेक्टकडे लक्ष दिलं तर तुम्हाला समजणार. ठीक आहे, चला पुढचा आपण पाहू पॉइंट्स. त्याचा म्हटलं मेन मेमरी मॅनेजमेंट. आता सगळा मेन मेमरी मॅनेजमेंट वरच खेळ आहे बरं. सगळ्यात महत्वाचं आहे मेन मेमरी मॅनेजमेंट. इथं बघा, हे एक डायग्राम तुम्हाला दिसून आली. या डायग्राम मध्ये हे जे आहे हे सिस्टीम मदरबोर्ड आहे. आपलं जे सीपीयू असते, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असते ना, तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मध्ये हे सिस्टीम मदरबोर्ड असते. बघा, याच्या नोट्स तुम्हाला मी देणार आहोत. त्या नोट्स मध्ये कोणती डायग्राम कोणत्या याच्यामध्ये काढायचे सगळं दिलेलं आहे. ह्या नोट्स असतात. ह्या डायग्राम फक्त समजण्यासाठी आहे. म्हणजे तुम्हाला डायग्राम व्हिज्युअलायझेशन न करता डायरेक्टली तुम्हाला दिसलं तर कोणताही कॉन्सेप्ट लवकर क्लिअर होईल. त्याच्यासाठी ह्या डायग्राम आहे. त्या डायग्राम एक्झाम मध्ये ड्रॉ करायचे नाही आहे. कोणत्या ड्रॉ करायचे ते मी नंतर सांगतो, म्हणजे नोट्स मध्ये दिलेले आहे. तर बघा, सिस्टीम मदरबोर्ड आहे. आता सिस्टीम मदरबोर्ड मध्ये इथं आहे कॅशे मेमरी. कॅशे मेमरी मध्ये इथं म्हटलेलं आहे हाय स्पीड मेमरी आहे. हे कोणती आहे? हाय स्पीड मेमरी. आता याच्यामध्ये पुढच्या साईडनं इकडे या साईडनं काय दिलेलं आहे लक्ष द्या. इथं दिलेलं आहे एक सेकंडरी मेमरी. कोणती मेमरी आहे? हे सेकंडरी मेमरी. हे डिस्क मेमरी एक आहे सेकंडरी मेमरी, आणि दुसरा आहे हाय प्रायमरी मेमरी. मेन मेमरी. मेन मेमरीलाच आपण काय म्हणतो? रॅम. मेन मेमरीला काय म्हणतो? रॅम. म्हणजे हे प्रोसेसर आहे. या मदरबोर्ड मध्ये रॅम असते. काय असते? रॅम असते. ह्या रॅम इथं लागलेल्या असतात ह्या. तर ही जी रॅम आहे हे मेन मेमरी आहे. याला प्रायमरी मेमरी म्हणतो. म्हणजे जोही तुम्ही पिक्चर, व्हिडिओ, ऑडिओ जे डाउनलोड करताना ते सगळे या मेन मेमरी मध्ये होते, रॅम मध्ये स्टोअर होते. मग जेव्हाही तो जास्त डेटा झाला, खूप मोठा डेटा झाला, तर त्याला आपण ट्रान्सफर करू शकतो कुठं? हार्ड डिस्क मध्ये किंवा सेकंडरी मेमरी मध्ये. त्याला डिस्क मेमरी म्हणतो. तर हे प्रोसेसर आहे, मायक्रो प्रोसेसर आहे. ठीक आहे, हे मायक्रो प्रोसेसर मी शिकलेले आहे. मायक्रो प्रोसेसर इंटरनल मेमरी मध्ये सीपीयू रजिस्टर जो आहे डेटा बीट मध्ये स्टोअर करते. ठीक आहे, तर ही डायग्राम आहे. याला आपण मेन मेमरी म्हणतो. मेन मेमरी कोणती आहे? ही नाही आहे. ही मेन मेमरी आहे ज्याला आपण रॅम म्हणतो, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे. त्यालाच आपण प्रायमरी मेमरी म्हणतो. हे कुठं असते? सीपीयू मध्ये. ओके, हे सीपीयू मध्ये असते. चला पुढचा, मेन मेमरी मध्ये मेमरी रॅम कशी असते? तर रॅम अशी असते, दिसायला पहा. हे जे आहे ना रॅम, हे रॅम आहे. तुम्ही पाहिले असेल, हे अशा प्रकारची रॅम असते. यालाच आपण मेन मेमरी म्हणतो. आणि आपल्या मोबाईलमध्ये इंटरनल म्हणतो ना आपण, हे इंटरनल मेमरी आहे. ते हेच असते इंटरनल मेमरी मोबाईलमध्ये पण सुद्धा. इथं पण तुम्हाला दिसू शकते रॅम. ठीक आहे, हा प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर मध्ये 2 कॅशे मेमरी. तुम्ही नाव ऐकलं, कॅशे क्लिअर केलं पाहिजे. कॅशे जर क्लिअर झाला तर मोबाईल फास्ट चालते. नाव ऐकलं असेल ना. असे हे लेवल आहेत. हा पहिला, दुसरा, तिसरा, आणि इथं आहे रॅम. आणि रॅम मधला डेटा जर फुल झाला तर इकडे हार्ड डिस्क मध्ये तो डेटा आपण ट्रान्सफर करू शकतो. जसं जसं आपण इकडे प्रोसेसर चांगला घेतो, प्रोसेसर तुम्हाला माहित आहे i3 आहे, i5 आहे, i7 आहे, हे प्रोसेसर आहे. जसं जसं प्रोसेसरची व्हॅल्यू वाढते तसे तशी त्याची काय वाढते? स्पीड वाढते. म्हणून इथं दाखवलेलं आहे. तर आता मेन मेमरी मॅनेजमेंट आपल्याला पाहायचं आहे. मेन मेमरी मॅनेजमेंट काय करते? चला लक्ष द्या. पहिला पॉइंट, मेन मेमरी मॅनेजमेंट. मेन मेमरी मॅनेजमेंट म्हणजेच इंटरनल स्टोरेज. मेन मेमरी मॅनेजमेंट पहिला पॉइंट काय म्हणते? मेन मेमरी इज अ लार्ज ॲरे ऑफ वर्ड बाईट. वर्ड आणि बाईटचं मिनिंग तुम्हाला माहित आहे. जर समजा आपण म्हटलं हा 1, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, हा 5 आहे. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण घेऊ आपण. एक मिनिट. जर समजा मी आता बीट घेतले, ठीक आहे, तर इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 7 आणि 8. त्याच्यामध्ये जर समजा मी बीट लिहिले 1 0 1 0 1 0 1 1 2 3 4 5 6 7. एक अजून घेऊन 8. तर हे याला काय म्हणतात? 8 बीट. लक्षात ठेवा, काय म्हणतात? 8 बीट. आणि 8 बीट म्हणजे होते 1 बाईट. हे तुम्हाला माहिती आहे. 8 बीट म्हणजे काय होते? 1 बाईट. आणि या बाईटलाच काय म्हणतात? तर वर्ड. बाईटला काय म्हणतात? वर्ड. तर असा हा डेटा आहे, हा बायनरी टाईपचा डेटा आहे. या बायनरी टाईपचा 8 बिटला आपण काय म्हणतो? बाईट. आणि बाईट म्हणजेच काय होते? वर्ड होते. मग ॲरे ऑफ वर्ड. ॲरे ऑफ वर्ड म्हणजे 1 बाईट, अजून 1 बाईट, अजून 1 बाईट. ठीक आहे, असे एका बॉक्समध्ये आले. याला आपण ॲरे ऑफ वर्ड म्हटलेलं आहे. एका याच्यामध्ये खूप सारे बाईट आले.
रेंजिंग इन साइज फ्रॉम 100,000 बिलियन्स, एक नाही दोन नाही 100,000 बिलियन्स ऑफ बाईट याच्यामध्ये स्टोअर होते मेन मेमरीमध्ये. 100,000 बिलियन्स. इच वर्ड और बाईट हॅज इट्स ओन ऍड्रेस. आणि ह्या प्रत्येकाचा काय असते, ऍड्रेस असते. जसं हा बाईट आहे ना, याला आपण बाईट म्हटलेलं आहे, याचा एक ऍड्रेस आहे 101014. ठीक आहे, हा एक ऍड्रेस आहे. प्रत्येकाचा काय असते, ऍड्रेस असते. आणि या ऍड्रेसवरती मेमरीमध्ये हा डेटा काय असते, स्टोअर होते. आता याचं हॉस्पिटलचं उदाहरण लक्षात घ्या. जसं एखादा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, त्या ऍडमिट झाल्यानंतर त्याला डायरेक्ट कुपन दाखवते की तुम्ही रूम नंबर 110 मध्ये जा. तर त्यानं काय त्याला एक ऍड्रेस दिला, आणि त्या ऍड्रेसवरती जर समजा आता कोणताही नवीन भेटायला पेशंट आला आणि त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं की मला या पेशंटला भेटायचं आहे, तो म्हणते रूम नंबर 110 मध्ये जा. कारण की ऍड्रेसने काय होते, लवकर त्या गोष्टी भेटून जाते. म्हणून इच वर्ड ऑर बाईट इज ॲज ओन ऍड्रेस. याच्यामध्ये पण जोही डेटा येते त्या डेटाचा काय असते, ऍड्रेस. त्या एका स्पेसिफिक लोकेशनवर, ऍड्रेसवर ती गोष्ट काय होते, स्टोअर होते. मेन मेमरी इज अ रिपॉझिटरी ऑफ क्विकली ऍक्सेसिबल डेटा शेअर्ड बाय द सीपीयू अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. एवढं आहे की हार्ड डिस्क आणि सीपीयू, हार्ड डिस्क आणि मेन मेमरी या दोघांमध्ये डिफरन्स पाहिला तर क्विकली आणि फास्ट डेटा प्रोसेसिंग जर होत असेल तर ते कोणाचे होते, मेन मेमरी मॅनेजची होते. ठीक आहे. द सेंट्रल प्रोसेसर रीड इन्स्ट्रक्शन फ्रॉम द मेन मेमरी. म्हणजे सीपीयू काय करते, मेमरी मधून इन्स्ट्रक्शन काय करते, रीड करते ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन फेच सायकल. अँड बोथ रीड अँड राईट फ्रॉम मेन मेमरी ड्युरिंग द डेटा फेच सायकल. डेटा फेच सायकल म्हणजे काय, जर समजा मी म्हटलं हा काय जीमेल आहे किंवा ड्राईव्ह आहे, ठीक आहे, तर या ड्राईव्हवर डेटा अपलोड करायचा आहे. तर डेटा अपलोड करण्यासाठी हा काय करते, आपली मेन मेमरी ओपन करते. पहिली कोणती मेमरी ओपन करते, मेन मेमरी. मेन मेमरीमध्ये जर व्हिडिओ असेल तर तो काय करते, डेटा फेच करते, तो काय करून टाकते, अपलोड करते. हे कुठून होते, मेन मेमरी मधून होते. द मेन मेमरी इज जनरली इज ओनली अ लार्ज स्टोरेज. एक मिनिट. Large storage device that a CPU is able to access directly. मेन मेमरी मध्ये डायरेक्टली ऍक्सेस कोणताही ब्राउझर, कोणताही गुगल ब्राउझर असेल तर तो मेन मेमरी मध्ये डायरेक्ट जाते. जसं सी ड्राईव्ह, तुम्ही पाहिला असेल सी ड्राईव्ह आपली मेन मेमरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल मध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल असते, ते इंटरनल जे आहे ते आपली मेन मेमरी असते. ठीक आहे. तर याच्या आपण ऍक्टिव्हिटीज पाहू. ऍक्टिव्हिटीज लिहिणं गरजेचं आहे. हे पॉईंट तुमचे क्लिअर झाले असतील मेन मेमरीचे. ओके. तर मेन मेमरीच्या नंतर आता आपण काय पाहणार, याचे पॉइंट्स बघा. काय काय पॉइंट दिलेला आहे याच्यामध्ये, आपल्याला हे पॉइंट्स पाहायचे आहे. ठीक आहे. कोणते, याचे ऍक्टिव्हिटीज. हे पण एक्झाम मध्ये लिहायचं जसंच्या तसं, याच्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाही. थेअरी जसं तसं लिहिलेलं आहे, लिहायचं. डायग्राम जे आहे ते तुम्हाला सांगतो एक्झाम मध्ये डायग्राम कोणत्या कोणत्या काढायच्या. याच्यामध्ये डायग्राम बिलकुलही नाही आहे. ठीक आहे. त्या फक्त तुम्हाला इमेजेस समजवण्यासाठी दिलेला आहे. एक्झाम मध्ये डायग्राम काढायची आवश्यकता नाही. कोणत्या डायग्राम कशात काढायच्या ते नोट्स मध्ये दाखवतो मी. हे ऍक्टिव्हिटीज आर रिस्पॉन्सिबिलिटीज द्या मेन मेमरी करते. पहिला काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कीपिंग ट्रॅक ऑफ विच पार्ट ऑफ मेमरी आर करंटली बिंग युज्ड बाय हुम. मेमरीचा कोणता पार्ट कोण यूज केलेला आहे याचा ट्रॅक कोण करते, मेमरी मॅनेजमेंट करते. जसं प्रोसेसिंग मध्ये आपण पाहिलं की 110 मध्ये, जसं हॉस्पिटलचं उदाहरण घेतलं की 110 मध्ये एक पेशंट आहे, तर कोणत्या वॉर्डमध्ये कोणता पेशंट आहे हे लक्ष ठेवणारा एक व्यक्ती असते, त्याचं नाव आहे मेमरी मॅनेजमेंट. ठीक आहे. मेमरी मॅनेजमेंट. दुसरा, डिसाइडिंग विच प्रोसेसेस और पार्ट ऑफ देअर ऑफ अँड डेटा टू मूव्ह इन टू द आउट ऑफ मेमरी. कोणत्या डेटाला मेमरी मधून उडून टाकायचं आहे, म्हणजे कोणत्या पेशंटला हॉस्पिटलमधून रिमूव्ह करायचं आहे किंवा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं आहे, हे कोण करते, मेमरी मॅनेजमेंट करते. ठीक आहे. तर हॉस्पिटलमध्ये कोण करते, तर हॉस्पिटलमध्ये सिस्टर करते. सिस्टर काय करते, त्या बेडवरच्या व्यक्तीला म्हणते की तो बेड खाली झालाय, तो साफ झालेला, तुम्ही एक काम करा, त्या बेडवरून उठा, इकडे जा. तसंच मेमरी मॅनेजमेंट काम करते की कोणत्या डेटाला कुठं जागा द्यायची आहे किंवा त्याचं काम झालं असेल तर कुठून त्याला रिमूव्ह करायचं, तर मेमरीमधून काय करते, डिलीट करते. पुढचा पॉईंट आहे अलोकेटिंग अँड डिअलोकेटिंग मेमरी स्पेस ॲज निडेड. जर तुम्ही डाउनलोड केला डेटा तर त्याच्यासाठी मेमरी अलोकेट करून देते. तुमच्याकडे 2 GB मेमरी असेल आणि 1 GB त्याला डाउनलोड केलेला असेल तर 1 GB त्याला देऊन देते, 1 GB बाकी ठेवते. हे मेमरीचं अलोकेशन आणि डिअलोकेशन
ते ना, त्याला ऍडमिट करणं आणि त्याला त्या पेशंटला ऍडमिट करणं आणि त्या पेशंटला काय करणं, डिस्चार्ज करणं, हे पण मेमरी मॅनेजमेंटचं काम आहे. तर तसंच मेमरी मॅनेजमेंटचं इकडे या कम्प्युटरमध्ये जर काम असेल तर ते डेटाला मेमरी अलोकेट करणं, डिअलोकेट करणं, हे सुद्धा मेमरी मॅनेजमेंटचं काम आहे. त्याच्यानंतर हा मेमरी मॅनेजमेंट तुमच्या लक्षात आला असेल, है ना. मेमरी मॅनेजमेंट तुमच्या लक्षात आला की नाही. तर मेन मेमरीचं काम अशा पद्धतीने मेन मेमरी काम करते की मेन मेमरीमध्ये जर कोणता डेटा येत असेल, कोणता डेटा रिमूव्ह होत असेल, तर तिथून हा सगळं लक्ष ठेवते. ते काम कोणाचं आहे, मेन मेमरी मॅनेजमेंट आहे. ठीक आहे. तर आपण असे दोन कॉम्पोनंट आजच्या लेक्चरमध्ये पाहिला. पहिला प्रोसेस मॅनेजमेंट आणि दुसरा मेमरी मॅनेजमेंट. हे दोन कॉम्पोनंट तुम्ही एक्झाम मध्ये जर समजा लिहिले तर तुम्हाला 2 आणि 2 असे टोटल 4 मार्क भेटणार. याचे जे पुढचे कॉम्पोनंट असतात ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. असे किती कॉम्पोनंट घेणार तर टोटल 5च्या 5 कॉम्पोनंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. याच्या नोट्स ज्या त्या तुम्हाला ड्राईव्हवरती भेटून जातील. ठीक आहे. जे आपला क्लास कंटिन्यू करतील, ज्यालाही क्लास लावायचे असेल ते फीज कंप्लीट करा. 1999 ऑनलाईन साठी कोणत्याही कॉलेजचा महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्याला चालते आणि त्याला ऍक्सेस मिळून जाईल आपल्या ऍप वरती. ओके. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना, महाराष्ट्रातील कुठलाही मित्र असो, त्यांना शेअर करा. थँक्यू.